Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि. मायसेल्फ कन्हैया देवदर्शन BMS फायनल स्टुडंट. तर मी आज तुमच्यासमोर कल्पना निर्माण 3 जे की टॉपिक आहे त्याच्यामधला 7वा टॉपिक आहे रसशास्त्र पेपर फर्स्टमध्ये, आणि त्याच्यामधली जी तिसरी कल्पना आहे लवण कल्पना. सर पहिले 2 कल्पना जी गुडपाक कल्पना आहे आणि जी शर्करा कल्पना आहे ते नाईस टू नो आहे बेटा, तर त्याच्यामुळे ते घ्यायचं नाही. तर ते आपल्याला जे आहे आता ही जी लवण कल्पना आहे हे पण डिझायरेबल टू नो आहे, तरी समजा SQ येऊ शकतं, पण नीट काळजीपूर्वक ऐका. आता लवण कल्पना, लवण म्हणजे काय, म्हणजे सेंदू. आता बघा तुम्ही कधी तुमच्या खास व्यक्तीसोबत कधी बाहेर गेला असेल रेस्टॉरंटमध्ये किंवा कुठं कॅफेमध्ये, तर तिथे गेल्यावर तुमची पहिली स्टेप असते पिझ्झा ऑर्डर केलं. आता पिझ्झा ऑर्डर केल्याच्यानंतर तुमची पहिली स्टेप काय असते की मीठ आणि सॉस देतात. आता हे काय झाले, हे झाले एपर्ट्स. आता एपर्ट्स खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो. सर तुम्हाला कसं माहीत, एक्सपिरियन्स बेटा, एक्सपिरियन्स. ओके, तर तसं तुम्ही सेंदू टाकता. उठले सुटले की नुसतं कोणताही आहारद्रव्य असलं की त्याच्यामध्ये तुम्ही सेंदू यूज करता. तर तशाच पद्धतीनं तर याची लवण कल्पना आता आयुर्वेदामध्ये आहाराचे द्रव्य आणि लवण एकत्र करून शरवसंपुष्टामध्ये त्यांचं पचन केले जाते. जी कल्प तयार होतो त्याला आपण लवण कल्पना असते. आता याच्यामध्ये अर्धा भाग हे लवणयुक्त असतो आणि त्याला कजली सदृश्य वर्ण येतो, म्हणजे काजळासारखा वर्ण येतो, आणि त्याच्या प्रकारे आपल्याला लवण कल्प भेटतो. तर अशा पद्धतीने ही लवण कल्पना आहे. आता या लवण कल्पनेचं जर बघितलं तर याच्यामध्ये अर्कपत्र, एरंडाचे पत्र, वासापत्र झाले, त्याच्यानंतर नारिकेल हे जे एक्झाम्पल आहे हे त्यांचा उपयोग करतात. आता हे एक्झाम्पल घेऊन ते उदरव्याधी असेल किंवा उदावर्त असेल, गुल्मा असेल किंवा त्यासोबतच यकृत प्लीहा असेल, याच्या व्याधींचे शमन करण्यासाठी सुद्धा या लवण कल्पनेचा उपयोग केला जातो. आता हे कफाचे विलयन करते, ग्राही कार्य करते, त्यासोबतच वातग्न आहेत, उष्णवीर्य असल्यामुळे ते काय करते, आमाचे पाचन करते, त्याच्यासोबतच स्त्रोतोगामित्व सुद्धा ते कार्य करते, म्हणजे सूक्ष्म स्त्रोतोसामध्ये बुडापर्यंत जाऊन ते त्यांचे कार्य करते. अशा पद्धतीने ही लवण कल्पना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होते. आता याच्यानंतर मूत्रपुरुष यांचे सुद्धा हे एकदम मृदुत्व करून त्यांचा मार्ग मोकळा करते. अशा पद्धतीने ही लवण कल्पना आहे मित्रांनो. इथपर्यंत समजलं का? ओके. नाही तर त्याच्यासमोर जसं बघितलं आपण, तर या लवण कल्पनामध्ये आपल्याला नारिकेल लवण हे एक एक्झाम्पल सांगितलेले. आता ते एक्झाम्पल आपण घेऊन तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आता नारिकेल लवण घेतलं तर सुपक्व नारिकेल घ्यायचं. नारिकेलचं काय करायचं, आधी जटा काढून टाकायचे, त्यांच्या जे जटा आहे ते सेपरेट करून टाकायचे, आणि त्यांचं जे नारिकेल आहे त्यांचं जे डोळ्याचा भाग आहे ते डोळे चाकूने काढून घ्यायचे. आता ते डोळे चाकूने काढल्याच्या नंतर त्या डोळ्यामध्ये म्हणजे सेंदू भरायचं. सेंदूच्या आधी सूक्ष्म चूर्ण करायचं आणि ते सेंदू सूक्ष्म चूर्ण ते डोळ्यामध्ये नारिकेलच्या आत भरावे. नंतर संपूर्ण सेंदूयुक्त झाल्याच्या नंतर ते नारिकेलला ते डोळे बंद करावे. नंतर 3 मातकापड केलेले त्याच्यावर मातीचा थर करावा. त्याच्यावर मातकापडचा थर केल्याच्या नंतर 1 अंगुल जाडीचा थर केल्याच्या नंतर त्याला सुकू द्यायचं. आता ते सुकल्याच्या नंतर त्याला 1 गजपूड द्यायचं. 10 ते 15 उपले म्हणजे गोमयचं गजपूड दिल्याच्या नंतर त्यांचं पाचन होणार आणि त्याच्यानंतर ते कजली सदृश्य वर्ण प्राप्त होणार. नंतर त्याला स्वांशित होऊ द्यावे. स्वांशित झाल्याच्या नंतर त्याच्यासमोरची स्टेप आहे, त्याला काय करायचं, वरचं जे लेअर आपण केली होती मातकापडची ती सेपरेट काढून टाकायची. वरचं जे कवच आहे, कठीण कवच आहे, ते पण सेपरेट काढून टाकायचं. आणि त्याच्यानंतरचा मधातलं जे गरयुक्त भाग आहे आणि जे लवणयुक्त भाग आहे त्यांना खल्वयंत्रामध्ये मर्दन करायचं आणि त्यांना व्यवस्थित एअरटाईट चेंबर म्हणजे एअरटाईट कंटेनरमध्ये भरायचं. अशा पद्धतीने ही नारिकेल लवण कल्पना आहे. पुन्हा एकदा तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. नारिकेल लवण घ्यायचं, त्यांच्यामध्ये जर द्रव्य बघितले तर सुपक्व नारिकेल एक घ्यायचं आणि सेंदू चूर्ण यथा आवश्यक घ्यायचं, म्हणजे ते भरूस तर. नंतर आता त्यांची निर्माण विधी बघूया मित्रांनो. निर्माण विधी जर बघितली तर त्याच्यामध्ये सुपक्व नारिकेल घ्यायचं सांगितल्याप्रमाणे, त्याच्यानंतर त्यांची जटा सेपरेट करायची आणि नंतर त्यांचे डोळे उघडे होणार. मग ते डोळे उघडे झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सेंदूचे खल्वयंत्रामध्ये चूर्ण करायचं. ते सूक्ष्म चूर्ण ते डोळे उघडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आत भरायचं नारिकेलमध्ये. नंतर ते पूर्णपणे सूक्ष्म चूर्ण भरल्याच्या नंतर ते डोळे बंद करायचं. आता नंतर सेंदू भरल्यानंतर डोळे बंद केल्याच्या नंतरची स्टेप आहे की नारिकेल 3 मातकापड थर करायचं आणि त्याचं 1 अंगुल जाडीचं थर त्याला आपण त्या नारिकेलला हे करायचं. इथपर्यंत समजलं का? ओके. नाही तर आता समोर बघूया. समोर जर बघितलं तर ते मातकापड सुकल्याच्या नंतर त्याला काय करायचं, 10 ते 15 उपले किंवा गोमय त्यांचं गजपूट द्यायचं. गजपूट दिल्याच्या नंतर त्यांचं व्यवस्थित
पाचन होणार आणि पाचन झाल्याच्या नंतर स्वांगशीत होऊ द्यायची. नंतर स्वांगशीत झाल्याच्या नंतर त्यांचं मातकापड काढून टाकायचं, त्यांचं थर काढून टाकायचं आणि वरचे कवच जे ते पण काढून टाकायचे. नंतर गरयुक्त आणि लवण जे भाग आहेत त्यांचं मर्दन कार्य करायचं म्हणजे खलयंत्रामध्ये आणि नंतर मग ते भरणीमध्ये जमा करायचं. अशा पद्धतीने ही निर्माणविधी आय होप की तुम्ही समजली असेल. तर त्याच्यानंतरचं जे पॉईंट येते ते म्हणजे उपयोग. आता त्यांचा उपयोग जर बघितलं मित्रांनो तर हे दीपन, पाचन, आम्लपित्त, उदरशूल आणि परिणामशूलनाशक आहे. तर अशा पद्धतीने याचा उपयोग होतो. आणि याची मात्रा जर बघितली तर 125 मिलीग्राम ते 250 मिलीग्राम याची मात्रा आहे. आणि याच्यासोबत आता हे लवणयुक्त असल्यामुळे याच्यासोबत अनुपान आपण कोष्णजल द्यायचं. काय द्यायचं? कोष्णजल. त्याच्यानंतर याचं तापमान जर बघितलं तर तुम्हाला आता NCSMने ते पॉईंट जे सांगितलेले ते एक मार्कासाठी विचारतात. आता तापमान जर बघितलं तर 10 ते 15 गोमय त्यांच्या द्यायचं. त्यांच्यानंतर दक्षता, आता प्रिकॉशन्स काय काय घ्यायचे, जे मातकापड केलेले ते व्यवस्थित मातकापड केलेलं पाहिजे. त्याच्यानंतर ते मातकापड आणि जे आपण शरीरसंपुष्ट जे संधी लेपन करायलो ते पण व्यवस्थित केलेलं पाहिजे म्हणजे ते डोळे बंद केलेले. त्याच्यानंतर दुसरं आहे की अग्नी ही 10 ते 15 पाहिजे म्हणजे द्रव्यानुसारच अग्नी द्यायची, जास्त प्रमाणे अग्नी दिली नाही जात. त्याच्यानंतरचं जे आहे सिद्धिलक्षण. आता सिद्धिलक्षण पहिले काय होणार की आता त्यांना आपण पाचन क्रिया होईल त्याच्यामध्ये, मग त्याला आपण अग्निसंस्कार दिलो, मग त्यांचं कजली सदृश्य वर्ण येणार म्हणजे कजली सदृश्य वर्ण हे सिद्धिलक्षण आहे. त्याच्यानंतर त्यांचे संरक्षण व सवीर्यता अवधी जर बघितली तर संरक्षण त्यांचं एअरटाईट कंटेनरमध्ये म्हणजे बर्नीमध्ये करायचं. आणि त्यांची सवीर्यता अवधी जर बघितली तर 5 साल आहे. किती आहे? 5 वर्ष आहे. तर अशा पद्धतीने ही लवण कल्पना आहे. अशा पद्धतीने नारिकेल लवणचं दुसरं एक अर्कपत्रांचे सुद्धा आपण करू शकतो एक्झाम्पल. तर अर्कपत्रच काय घ्यायचं पहिले की अर्कपत्र घ्यायचे, त्यांचे तुकडे करायचे, नंतर सेंदवाचे चूर्ण करायचं. ते काय करायचं एका शरावामध्ये काय करायचं त्यांचं पहिले जे अर्कपत्र आहे त्यांचे तुकडे टाकायचे आणि त्याच्यावरही सूक्ष्म चूर्ण टाकायचं, पुन्हा अर्कपत्र तुकडे टाकायचे, पुन्हा सेंदव टाकायचं. असं व्यवस्थित दोघांचे समभाग करू नंतर शरावसंपुष्टात संधिबंधन करायचं. आणि नंतर संधिबंधन केल्याच्या नंतर त्यांना एक गजपूट द्यायचं. आता गजपूट दिल्याच्या नंतर त्यांचं स्वांगशीत होऊ द्यायचं म्हणजे पचन झाल्याच्या नंतर त्यांचं संधिबंधन केलेलं ते सेपरेट करायचं आणि नंतर त्यांचं खलव यंत्रामध्ये त्यांचं मर्दन करायचं आणि एअरटाईटमध्ये कंटेनरमध्ये भरायचं. अशा पद्धतीने ते अर्कपत्राची पण एक्झाम्पल तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेले. आय होप की तुम्हाला ही सर्व लवण कल्पना समजली असेल. आणि आपण व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड थँक्यू व्हेरी मच.